मध्ये आपलं सरचे स्वागत आहे. आपण आलोय वैजापूर तालुक्यात भायगाव बिलोनी तुळजाभवानी मंदिरात. आज मोठा उत्सव यात्रा भरलेली आहे. तर आपण बघत आहेत आपल्या बिलोनी गावचे ग्रामसेवक आलेले आपल्या सोबत लाईन वर जोडलेले आहे. साहेब काय बोलू शकतो? काय नियोजन कसं भारी आहे. शुभेच्छा द्यायला आज देवीच्या मंदिरात आपण देवीच्या जत्रेचा जो काही भरलेला आहे, तर इतका उत्साह चालू आहे की असं वाटतं की प्रत्येक असा आनंद प्रत्येक वर्षी याच्यापेक्षाही मोठा मोठा व्हावा असं. धन्यवाद. चालू करतो आता श्री बिलोनी संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र बिलोनी हे तुळजाभवानीचं महाराष्ट्रातील दुसरं ठिकाण आहे. तुळजाभवानीचे दुसरं ठिकाण आहे. तुळजाभवानीचे दुसरं ठिकाण आहे. महाराष्ट्रातील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी या मंदिरामध्ये आज चैत्र पौर्णिमा या निमित्ताने सालाबाद प्रमाणे सदैव यात्रा चालू असते. दरवर्षी बजरंगबलीचा जन्मोत्सव त्याच दिवशी आई तुळजाभवानीचा यात्रेचा उत्सव साजरा होत असतो. आज आपण बघू शकता आई जगदंबेचा उत्सव सोहळा व म्हणजे ही 51 फुटाची दीपमाळ आहे. सर्व परिसरात शोभित दिसतोय. आज दिनांक 2/4/2026 गुरुवार रोजी त्या यात्रेचं सुशोभित असं आयोजन करण्यात येतं. ही मंदिराची दरवाजा आहे. हे मंदिराचे पान आहे. आज या यात्रेच्या निमित्ताने हे आमचे गावातील सर्व मुलांनी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज अंजनी पर्वत येथून अखंड ज्योत सुद्धा आणलेली आहे. तर आपण या आणलेल्या ज्योतिषा मुलं जे होते त्यांच्याशी आपण थोडा संवाद साधूया. मी तो उड्या मारणार अरे देवाची विरोध होत नाही आपण आपण देवाची गावाची नाही बोलायचो. बाबाजी बांधण्यात आली ते छत्रपती
जनता न्यूज छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील आपण श्री क्षेत्र बिलवणी येथे आई तुळजाभवानीच्या मंदिरात आलो आहोत. आज आपण इथला मेळा थोडक्यात बघूया आणि या आई तुळजाभवानीच्या यात्रेचा सुख सोहळा जनतेपर्यंत पोहोचूया. बघू शकता आपण आई तुळजाभवानीच्या मेळ्यातील सुख सोहळा व खाद्यपदार्थ दुकान लागत आहे. मेळ्यातील मुलांचे खेळणे खाद्यपदार्थ बघू शकता आपण.